यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील काही गावांमध्ये महिलांच्या बचत गटांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला. नेमकी ही यशोगाथा आहे काय, चला पाहूया. शेतीचे बहुतांश व्यवहार आणि निर्णय घरातले पुरुष घेतात. महिलांनी मात्र सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेण्याचं ठरवलं. घरात आणि शेतीत दोन्हीकडे राबणाऱ्या महिलांनी हा प्रयोग यशस्वी तर केलायच, सोबतच अनेक महिलांना प्रेरणा सुद्धा दिली आहे. ममता धुर्वे सुद्धा कृषी सखी आहेत. राज्य शासनाच्या मदतीने कृषी सखी बनून त्या सेंद्रिय शेतीचं इतर स्त्रियांना मार्गदर्शन करतात. सुरुवातीला अर्धा एकर पासून तुम्ही सुरुवात करा आणि त्यानंतर हळूहळू क्षेत्र वाढवा असं त्या सांगतात. आता यामधूनच सुरुवातीला अर्धा एकर पासून अनेक महिलांनी सेंद्रिय शेतीची सुरुवात केली आणि आज 4 ते 5 एकरवर त्या सेंद्रिय शेती करत आहेत आणि यामधून लाखोंचं उत्पन्न सुद्धा कमावत आहेत. महिला सुद्धा ज्यावेळी ठरवतात आपलं स्वप्न साकार करायचं, त्यावेळी त्या कष्ट करून, मेहनत करून आणि जिद्दीने आपलं स्वप्न साकार करतातच. हेच या यवतमाळच्या महिलांनी साध्य केलं आहे आणि अनेक महिलांना प्रेरणा सुद्धा दिली.